टीआर ग्रुपचे सदस्यांना अजय पाटील यांचा सन्मान केला जाईल। अजय पाटील आज फायनल डे होता आणि फायनल डे साठी जेवणाची व्यवस्था मच्छीची व्यवस्था त्यांनी केली होती आणि त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय या मंचावर। आपले सुद्धा हार्दिक स्वागत असेल। ओपनिंग पॅरेस मध्ये आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रतीक पाटील आणि मनीष पाटील सध्याच्या घडीला पाहत आहेत। दुसऱ्या बाजूने बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या डेफिनेटली बनवली आहे। आता या संघाच्या विपक्षामध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना धावा उभारायची असेल तर डेफिनेटली चांगली बॅटिंग करावी लागेल। संजय 11 नागले संघ देखील या पंचक्रोशीतील या विभागातील एक दिग्गज संघ म्हणून त्या संघाची ओळख राहिली आहे आणि दुसऱ्या बाजूने बारवी एंटरप्राइजेस टेंबवली संघ देखील एक दिग्गज संघ आहे आणि या संघाकडे देखील पोटेन्शियल खूप आहे। मॅच रंगेल, 4 षटकांचा सामना असेल आणि त्या 4 षटकांमध्ये दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दाखल झाले। प्रतीक आणि त्याच्या साथीनं मनीष दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती। भावेश ठाकरे पहिलाच बॉल कट केला, बॉल चालला सरळ आउटफील्ड मध्ये वेगाने, एक सिंगल धाव आली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाले सक्सेसफुल। एक चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट आणि एका चेंडूच्या आखरी धावसंख्या 2 आकड्यावरती। आता डावाची सुरुवात केली आहे, सिंगल डबल या अंकांवरती पाहू शकतात की प्राधान्य दिले जाते। पहिल्याच बॉलवरती अगदी बॅट फेकली आणि त्याच्यानंतर जर पाहिले तर बॉलला कट करत असताना चेंडू फेकून दिला, तिथे पॉइंट कव्हर मध्ये बॉल गेला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फटकावरती एक्झिक्यूट झाली आहे। एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि एका चेंडूचा अखेरीस 2 धावा। आता शफल झालेत आणि शफल होता असताना बॉलला फेकून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे। जबरदस्त विकेट इथे येतोय सिक्सर। पुढे जाऊन बॉलला हुक केलं आणि डायरेक्टली 6 धावा तिथे बुक केल्यात। पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये स्लॉक स्वीपचा फटका, त्याच्यावरती षटकाराची मोहर, बॅक टू बॅक दुसरा फेकला सिक्सर। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक आले विकेट हॅट्रिक साठी आदरणीय सन्मान्य गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून 3333 रुपये विकेट हॅट्रिक साठी आलेले आहेत। सन्मान्य शिवाजी भोरे साहेबांच्या माध्यमातून चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून ₹1 रोख रक्कम ₹1000। हरीश बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी ₹1000। षटकार हॅट्रिक साठी मला वाटते ₹1000 या ठिकाणी जाहीर। 500 थँक्यू, ₹500 हरीश यांच्या माध्यमातून। यस, जबरदस्त बॅटिंग केली जाते। आणखी येईल का? पुन्हा शफल झालेत परंतु बॅटरला उलखून हा बॉल टाकला आणि त्याचमुळे बॅटर देखील चाणाक्ष बुद्धीने हा बॉल कट करतात आणि त्याच्यावर एक सिंगल धावली आहे। 4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला अद्यावत झाला आणि 4 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा देखील 15 आकड्यावरती धावा पोहोचला गेल्यात। नक्कीच धावसंख्या जास्तच बनावं लागेल कारण की समोरचा जो संघ आहे त्याने 5 षटकांमध्ये 87 धावा चेस केलेल्या आहेत या क्लायमेट मध्ये, त्यामुळे त्यांना अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये। तिथे 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने फटके एक्झिक्यूट केले जात आहेत। पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची यश लागली आहे, नशिबाची साथ, लॉक स्टॉप रिझन मध्ये बॉल निघून गेला आणि तिथे एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट। सिंगल डबल मोठे फटके एक्झिक्यूट होत असताना संघाची टोटल आता 16 आकड्यावरती आपण पाहत आहात। 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 16 धावा। पार्टनरशिप ज्या वेळी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बिल्ड होते ना, त्यावेळी एक मोठी धावसंख्या होत असताना आपण डेफिनेटली पाहू शकतात। अंतिम बॉल प्रतीक शफल होत असताना फटका फेकून दिलाय प्रतीकच्या बॅटमधनं, बॉल चालला सरळ सीमारेषा पलीकडे। 1 बाउन्स नाही तर सिक्सर आला।
क्या बात आहे, डीजे ने सुद्धा माहोल बनवलाय आणि माहोल बनवलाय प्रतीक पाटील याने. धाव संख्येला नेऊन ठेवलाय ते म्हणजेच आपण पाहिलं 22 या धाव संख्येवरती आणि पारितोषिक आलाय. प्रत्येक डॉट बॉल साठी आदरणीय सन्मान्य गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये इथे पारितोषिक आलंय. चला घाई करा जरा, विनंती असेल हा लक्षात असू द्या. पण पंच विनंती असेल एकाच एंडनं आपल्याला खेळायचं आहे, इकडनंच गोलंदाजी होईल लक्षात असू द्या. तर जाऊया आपण. पारितोषिक आलेलं आहे हरेश बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयात, शिवाजी भोरे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयात, तर गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून 3333 रुपये. अजित धावसंख्येला झाली सुरुवात, चांगल्या पद्धतीनं धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आले. नक्कीच याच गतीने धाबा बनल्या तर एक चांगली मोठी टोटल फलकावरती उभी राहू शकते. 22 धाबा जोडल्यात. पहिल्या विकेटच्या पार्टनरशिप मध्ये पाहू शकतात ती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. प्रतीक पाटील दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर मनीष आहेत आणि काय धमाकेदार बिग सिक्स आपल्याला तिथे शपल होत असताना पाहिलं गेलेले. प्रतीक पाटीलच्या बॅटबंद धमाकेदार सिक्सेस ते फेकलेत. आता इकडे षटक क्रमांक दुसरं दक्ष आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि दक्ष वरती काय जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये आणि चांगला खेळ डेफिनेटली इथे दाखवला जाईल. दक्ष हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपण पाहत आहेत आणि त्याच्या विपक्षामध्ये मनीष आहेत. 22 धाबा जरूर जोडल्यात या मॅच मध्ये आणि आणखी काही चेंडू. बॉल तयार. मनीष फ्लिक ऑफ द रिस्ट, फक्त दिशा दिली. बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यातनं. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि तिथे चूक झाली आहे. मौका दिया और मौके के साथ चौका भी दिया. 4 रन. डीजे आतिश यांच्या भावना आपण समजू शकतो. काय सुंदर गीत वाजवत आहेत आणि आतिश यांचे सुद्धा इंजिन गरम होत असताना दिसत आहे. काय सुंदर गीत गीत वाजवले जातात. धावसंख्येमध्ये मात्र भर पडली आहे. पुढचा बॉल बॉल तयार. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्टने केलायचा होता, बरोबर मध्यात सापडले होते परंतु बॅटचा सहारा घेत असताना बॉल निघून चालला होता. पॉईंटच्या रिझन मध्ये एक सिंगल धाव त्या बॉलवरती कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती 27 आकडावरती. आता इकडे गोलंदाजाचा कर्दन काल ज्याने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. प्रतीक पाटील इज ऑन स्ट्राईक. अर्धशतकी पारी देखील आहे त्याच्या नावावरती. पुढचा बॉल यावेळेस पायातला बॉल हेलिकॉप्टर उडवला होता. बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. खेळाडू पुढे सरसावतायत, बॉलला रिटर्न करतायत. 2 धाबा अगदी वेगाने इथे कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल देखील 29 आकडावरती. सिंगल डबल इझी बनवले जात आहेत. त्यानंतर मोठे फटके देखील या मॅच मध्ये प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं ते पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेत. दक्ष सध्याच्या घडीला खूप चांगला कमबॅक केलाय. 3 चेंडू टाकले, तासावरती 7 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू आहेत आणि विपक्षामध्ये प्रतीक पाटील. यावेळेस बॅट शेष लागली आहे. बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धावेचा कॉल कंप्लीट आणि 4 चेंडूचा अखेरीस एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते आहे फलकावरती 30-30. गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून प्रति डॉट बॉल साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील या स्पर्धेसाठी जोडलं गेलं आहे. आता पहा एक वेगळंच पारितोषिक प्रथमतः आपण पाहताय. डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडूचा खेळ अद्यावत 30 धावा फलकावरती जोडल्यात. अजूनही 2 चेंडू आहेत. 5वा बॉल यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट आणि त्यानंतर पंचांचं बोट हवेत. यास डेफिनेटली बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे. खेळाडू बाद. लक्षात असू द्या. प्लेयरला विनंती असेल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर रिव्ह्यू नाही आहे लेग बिफोर द स्टंपसाठी विनंती असेल. आणि विकेटसाठी या ठिकाणी 200 रुपये आलेच आदरणीय सन्मान्य शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून. तर 1000 रुपये विकेटच्या हॅट्रिकसाठी शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून लावलेले आहेत आणि शिवाजी भोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसा. मात्र नागले संघाला हे पहिलं यश आलं आहे.
आणि पहिलं यश येत असताना आपण जर बघितलं तर धावसंख्या वेगाने वाढत होती. तिथे कुठेतरी बांध घालणं गरजेचं होतं, जेणेकरून तिथे थोडासा कंट्रोल येईल, थोडासा ब्रेक होईल. इथे मात्र आपण पाहतोय की टेंबोली संघाला थांबवायचं असेल तर नक्कीच डॉट डिलिव्हरी, विकेट हे दोन पर्याय नागले संघाकडे आहेत आणि नागले संघाने नक्कीच पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे. राईट मुर्दे विकेट ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे तिकडे, काव करून क्षेत्रातला शतरक्षकाला चेंडूला उचलेल, फेकतेल. काय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचा नमुना सादर करत असताना षटकाची झाली समाप्ती आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धाबा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 32 धाबा जोडल्या गेल्यात. प्रतीक पाटील ज्याने 3 सिक्सेस आणि त्याच्यानंतर दुहेरी धाबा घेतल्यात आणि 1 सिंगल धाबा घेतल्यात. दरम्यान इथे तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये परततोय. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. TR ट्रॉफी 2026 सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा देखील 32 आकड्यावरती जोडल्या गेल्यात. संदेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. विपक्षामध्ये प्रतीक पाटील, त्याला फेस करावा लागेल. आता इकडे या मॅच मध्ये तुम्हाला धाबा रोखायचे असतील तर प्रतीक पाटीलची विकेट ही घ्यावी लागेल. अन्यथा एक चांगली टोटल फलकावरती डेफिनेटली उभी राहू शकते. पहिलाच फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. क्या बात आहे. धावसंख्या आपण पाहू शकतात. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजेच 38 धावा. वेगवान धावसंख्या वाढताना दिसते सध्या तरी. आपण जर बघितलं तर एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक जरी 60 धावा जरी झाल्या 4 षटकांमध्ये तरी नाराज होणार नाहीये, कारण की नागले संघाने त्यांचा इंगा दाखवलाय पहिल्याच दिवसामध्ये. ते काय करू शकतात, त्यांना अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये. पुन्हा एकदा राईट मुर्दे विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला नक्कीच वर गेलाय चेंडू, टॉप एज लागला होता. शतरक्षक तैनात आणि खेळ या ठिकाणी गल्लास केलाय. मोठा मासा गळाला लागलाय तो म्हणजेच प्रतीक पाटील नावाचा. पहा पुढे गेले, त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉलच्या पॅचच्या वरच्या पट्ट्यामध्ये लागला आणि मिडॉनचे खेळाडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये जाऊन कॅच कंप्लीट केला आणि जबरदस्त रनिंग कॅच तो इथे कंप्लीट केला. आणि रनिंग कॅच कंप्लीट करणं सोपी गोष्ट नसते आणि त्याचमुळे सतीश या खेळाडूने एक जबरदस्त कॅच कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजावर्ग देखील अगदी पाहू शकतात. तो टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. UCN लाईव्हच्या माध्यमातून अनलोड गर्दी. आजचा अंतिम दिवस आहे आणि त्या अंतिम दिवसामध्ये पाहू शकतात हे दर्दी क्रीडा असे आपल्याला पाहायला मिळतात. इथे विकेट साठी 200 रुपये आलेत. आदरणीय सन्मान्य शिवाजी भुरे, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. तसेच आपण जर बघितलं टेंबोली संघासाठी पारितोषिक जाहीर झालाय ते म्हणजेच हरेश बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये षटकाराच्या हॅट्रिकसाठी. तसेच जेव्हा फलंदाजीला येईल नागले संघ तेव्हा सुद्धा त्यांना सुद्धा आणि नागले संघाला विकेटच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपये हरेश बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. तसेच गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून
यस दरम्यान थोडासा डॉट बॉलचा इशारा डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पारितोषिक आहे गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक घ्या. नागले संघाने 3,333 रुपये कमवा. शिवाजी भोरे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. 38 धावा जोडल्यात. बॉल तयार. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती बॉडीला स्विच केलंय परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि त्याचमुळे इथे हा डॉट बॉल इथनं जेही डॉट बॉल येणार ना ते खूप निर्णायक म्हणावं लागेल की पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारला असंच म्हणावं लागेल. इथे डॉट बॉल नक्कीच नक्कीच. आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये सुद्धा गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून जाहीर झालेत. आणि आपण पाहते मोनिश यांनी एक पारितोषिक या ठिकाणी सांगितलंय. मोनिश पाटील आई गोविंदा पथक नागले यांच्या माध्यमातून मॅच जिंकली तर बकरा. क्या बात आहे. बकरा कोणाला बनवलं जाईल सांगता येत नाही सध्या तरी. कोण बकरा बनेल हे नक्कीच सांगू शकत नाहीये. मॅच जिंकली तर नक्कीच एक बकरा त्यांना आई गोविंदा पथकाच्या माध्यमातून दिला जाईल. आणि अर्थातच का नाही लोकल संघ जो आपला घरचा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांना सपोर्ट या ठिकाणी प्रेक्षक करत असताना दिसत आहेत. आडबा बाटल्या पॉवरफुल स्ट्रोकची निवड केली आहे. बॉल वेगाने चालला होता. एका टप्प्याच्या खाली बॉलला फील्ड केलं. अगदी वेग होता. बंदुकीसारखा हा बॉल बंदुकीतून जशी गोली निघते तसा निघत होता. आणि तिथनं जर पाहिलं तर डी स्क्वेअर लेगच्या रेझनमध्ये बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न गेला. त्यानंतर धावा वाढल्या 2 आणि 2च्या मदतीने सकाळची टोटल 40 40 आकडावरती. 4 चेंडू सगळे कंप्लीट झालाय. 40 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इकडे तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड केली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि 40 धावा पुन्हा आडव्या बाटण्या बिटवीन टू कॅप 1 पाऊस ओव्हर दी रोफ. फटका निघून गेला सरळ. डी स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार 4. पाहिलं नागला संघ विरुद्ध टेंबोली संघ मॅच आहे. नागले संघाकडे गमवायला काहीच नाहीये. ना नाव नाहीये पद नाहीये. या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये त्याने नक्कीच जॅकपॉट त्यांना लागलाय. मेहनत केली आणि जॅकपॉट मिळवून घेतलाय असं म्हणावं लागेल. मात्र टेंबोली संघाकडे नक्कीच त्यांचं जी पत आहे त्यांचा जो ब्रँड आहे त्याची या ठिकाणी मात्र पत राखायची आहे. हवेमध्ये खेळलाय चेंडूला. शतरक्षकाला चेंडूच्या खाली झाली चूक आणि किती धावा मिळतील. 4 धावा. चौकार. रिप्ले पहा. तिथे हेलिकॉप्टर तो उडवला होता आणि त्याच्यानंतर बॉल उंच गेला. डिस्टन्स देखील मेंटेन करायचं होतं परंतु तेवढंसं प्रॉपरली मिळालं नाही आहे. आणि एम मुवमेंटला जर पाहिलं तर कॅश हातातून सुटली गेली आणि त्याचमुळे हा चौकार नशिबाचा. चला षटक समाप्त झालं तिसरं. मला वाटतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या बनवली गेली आतापर्यंत ती 48 धावा धावफलकात ते लागल्या जातात. 60-65 धावा बघायला मिळेल असं वाटू लागलेलं. मात्र क्रिकेट आहे जसं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये काळ बदलायला वेळ बदलायला आणि स्थिती बदलायला वेळ लागत नसतो. ते तसंच काही बघायला मिळेल का. लकी आलाय बॉलिंग मार्कवरती. मला वाटते लकी याला नक्कीच कशा पद्धतीने खेळलं जाईल पाहणं गरजेचं आहे. कारण लकी असा गोलंदाज आहे की स्लॉग ओव्हरमध्ये तो नक्कीच चांगलं काम करत असतो. मात्र त्याच्या समोर आहे टेंबोली संघ ज्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. आणि अजित किती धावसंख्येपर्यंत तुझ्या अंदाजाने बसू शकतात धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच याच गतीने धावा जोडल्या तर 60 त्याच्यापेक्षा काही पुढे धावसंख्या देखील धावू शकते. कारण अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॅटरच्या माइंडमध्ये असं की जास्तीत जास्त धावा फलकावरती जोडल्या पाहिजेत. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल आडबा बॅटनं बॉल डीपमध्ये चाललाय. बिटवीन टू गॅप फटका आहे परंतु बॉलला फील्ड केलं. त्याच्यानंतर त्याची फेकी केली आहे. 2 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट झालात आणि याच 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती 50 आकडावरती संघाचा अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. जरूर एक चांगली टोटल फलकावरती उभी झाली आहे. इथनं ज्याही धावा बनणार ना त्या बारवी एंटरप्राइजेस टेंबोली संघासाठी खूप किफायती साबित डेफिनेटली होणार. पहिला बॉल त्याच्यावरती 2 आल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. बारवी 11 एंटरप्राइजेस टेंबोली संघाच्या माध्यमातून. हा बॉल खोलवर टपाचा होता. बॅटच्या राडारपासून दूर होता. वाईट यॉर्कर आणि त्याच्यावरती एकाच रुलावरती 2 गाड्या
आणि तिथे ऍक्सिडेंट झालाय. विकेट टली आहे खेळाडू बाद. डीजे इथे संजय 11 नागले संघाचा जर विचार केला, मला वाटते पहिलीच रजनी स्पर्धा हा संघ खेळतोय आणि पहिल्याच प्रयत्नाने इथपर्यंत ते येऊन पोहोचलाय. म्हणजे टेनिस विश्वाला अजून एक नवीन चांगला तगडा संघ या TR ट्रॉफीने दिलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. संजय 11 नागले संघासाठी पारितोषिक आहे श्री गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी 3,333 रुपये, शिवाजी बोरे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये, तर हरीश बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी गणेश नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये असतील. अमर कोहली पांगा टेंबिवली गावातील गोड व्यक्तिमत्व बारवी एंटरप्राइजेस टेंबिवली संघासाठी देखील शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मागच्या दिशेनं. एक सन्माननीय विजयजी तांगडी डोंगरीपाड्याचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हावं. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे सन्मान्य विजयजी तांगडी. पुढचा बॉल तयार. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट. आणि बाबाटनं पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. खेळाडू पुढे सरसावतायत. झालेली चूक आणि घ्या आता या ही चुकीचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. सिंगल धाव होती तिथे 3 धावा पलून पूर्ण केल्यात आणि याच 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील वाढणार आहे. 54 आकड्यावरती धावा पोहोचला. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. थेंबे थेंबे तळसाचं ही म्हण जी आहे ही टेंबोली संघाविषयी नक्कीच परफेक्ट बसते. ते प्रत्येक थेंब हा धावसंख्येचा जमा करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा मागे वळून पाहतात ना तेव्हा एक मोठं तळ साचलेलं असतं, ती धावसंख्या असते. काय जबरदस्त बॅटिंग आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच षटकार चौकार त्याच्यानंतर क्रिकेटची लाईफलाईनला देखील यूज केलं जाते. हा देखील बॉल पहा बॅटच्या रडारपासून दूर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलची पिचिंग होती. वाईट यॉर्कर बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल 55 आकड्यावरती. षटकातील जर पाहिलं तिकडे तर 4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती ज्याही धावा बंद राहणार त्या टेंबिवली संघासाठी खूप किफायती साबित होणार. नक्कीच, कारण फिनिशिंग टच कसा द्यावा हे सुद्धा या चेंडूवरती ठरवलं जाईल दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. पुढचा बॉल आणि बाटनं फटका फेकून दिला आणि बॉल चाललाय ओव्हर द लॉंग लेग सीमा पार. इथे आलाय निर्णायक क्षणाला हा धमाकेदार सिक्सर. आणि त्या खराब बॉलवरती आक्रमण केले. ओव्हर द लॉंग लेग फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच्यावरती 6 धावा डेफिनेटली फलकावरती जोडल्यात. 61 धावा जोडल्यात. अजूनही अंतिम बॉल आहे. विपक्षामध्ये खेळाडू तैनात. आधीच्या बॉलवरती सिक्सर. आता इकडे पुन्हा आडवा बाटणं फटका. सातत्याने क्रॉस बॅट क्रिकेट पाहिलं मिळतं आणि त्याच्यामध्ये यश देखील येतंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय सफल आणि इकडे 2 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट झाल्यात. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या 63 आकड्यावरती जोडली आहे. टार्गेट सेट केलंय 64 धावांचं आणि ते 64 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे देखील आपल्याला पाहिजे पुढच्या डावामध्ये.
ओमकार एक मिनिट एक काम कर कॅल्सी मारा प्रॉपर तिकडे मागे घेऊन जा ह्या जे इनिंग आहेत ना इथे टोटल मार टोटल बॉल आणि टोटल रन हां प्रत्येकाचा गॅपमध्ये त्याचं लिहित आणि बॉलिंगचं पण इथे असंच टोटल मार्क खाली एकच मॅच बाकी आहे लवकर द्यायला लागेल त्यांना सगळं मिसला घे ना ब्लॅक पण घे नाही तर कुठला घेतो आहे तुझ्याकडे संपत आला हा आधी हा तू घे तुम्हाला दे चेक. धन्यवाद अजित पवार, धन्यवाद माळी, ज्यांचा आवाज तुम्हाला पहिल्या डावामध्ये ऐकायला मिळाला. आणि आता येथे टार्गेट सेट केलेलं आहे. 63 धावा बनवल्यात आणि 64 धावांचं लक्ष येथे सेट करण्यात आलेलं. अतिशय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, विशेष करून प्रतीक पाटील 30 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. स्वप्नील काही सत्कार आपण करतोय. मी विनंती करतोय राज कैलास पाटील यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, ज्यांनी बॅटर आणि बॉलरसाठी ट्रॉफी आणि कूलर स्पॉन्सर्स केलेला आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते राज कैलास पाटील यांनी सुद्धा चांगलं सहकार्य, चांगली मेहनत घेतलेली आहे टी ट्रॉफी सक्सेसफुल करण्यासाठी. आणि राज पाटील हे नागल्या गावाची सर्वात वजनदार व्यक्ती आहेत. त्यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर माननीय श्री गणेश नामदेव पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. गणेश पाटील आपल्याला यायचं आहे मुख्य मंचावर, आपलं स्वागत केलं जाईल. माननीय श्री गणेश नामदेव पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण यायचं आहे. यश नांदूरकरनं आता षटकाला सुरुवात केलेली आहे. विकास वलवी आणि भावेश ओपनर्स. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला पाठवल्या टीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धाव्याने आता स्कोर काढला. सुरुवात करत असताना भलं मोठं आव्हान आहे संजय 11 नागले टीमच्या समोर. 64 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता. बॅटिंगमध्ये फर्स्ट इनिंग पूर्णपणे आपल्या नावी केलं. रोशन पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचे. रोशन पाटील. शिवाजी भोरे यांच्याकडनं पर सिक्सर 333 रुपये या ठिकाणी फलंदाजांना दिले जातील, जे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. फ्लाइट देण्याचा प्रयत्न. उडवलाय बॉल. लॉफ करत असताना लॉंग ऑन सीमारशीच्या पलीकडे येतोय. ठाकरेच्या बॅटमधून सिक्सर. ठाकरे म्हणतोय मी आया रे, मी आलोय. आणि तो षटका ठोकलाय भावेश ठाकरेने. हा असा एक फलंदाज आहे, कुठल्याही गोलंदाजासमोर चांगली बॅटिंग करू शकतोय आणि नक्की तो चांगली फलंदाजी करताना दिसतोय. डेफिनेटली. आणि याच क्रीडांगणावर त्यानं त्याच्या स्वप्नातली बाईक देखील जिंकली आहे. हा तोच भावेश
ठाकरे आता मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिलाच बॉलचा सामना करत असताना काय फटका, कौतुकास्पद फटका होता. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिट, बॉल पॉइंटला येतोय आणखी एक दमदार चौकार. महत्वाचे असेल संजय 11 नागले टीम साठी. विकास पलवी ज्याने पहिल्याच मॅच मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली होती आणि भावेश ठाकरे एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय आणि ही दोन फटके जबरदस्त होते भावेश ठाकरे याचे. नक्कीच. आणि आता डीप मध्ये पॉइंटला एक फिल्डर सेट करण्यात आलाय, जेथे रिव्हर्सचा फटका आपल्याला बघायला मिळाला होता. लॉंग ऑनला एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. डीप मध्ये आता मिड विकेट आणि शफल झाला आणि या ठिकाणी बॉल हवेत आहे. फाईन लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि या मॅच मधील सर्वात मोठी विकेट वेदांतनं पकडला जाईल. फटके, एक षटकार आणि एक चौकार आला होता भावेशच्या बॅट मधून, मात्र हा मिस टाइम फटका आणि वेदांतने अतिशय चांगला कॅच घेताना विकेट मिळवली भावेश ठाकरे याची. पहिला विकेट जातोय संजय 11 नागले या टीमचा. हो नक्कीच. थोडासा घातकी ठरू पाहत होतं आणि त्या ठिकाणी थोडं कटर पाहायला मिळाला. स्लो वन टाकला आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. त्या ठिकाणी आपण पाहतो यश नांदुरकरनं, त्याला मिळाला यश आणि खेळाडू तेथे बाद झाला. चला फलंदाजांना विनंती आहे की थोडं आपण लवकर या, कारण जसं की आपण फिल्डिंग टीमचं टायमिंग येथे काउंट करतो तसं बॅटर्सना विनंती असेल की आपण वेळेवरती मैदानात उतरणं गरजेचं आहे. न्यू बॅटर ध्रुव आला तिसऱ्या क्रमांकावरती. असं वाटलं होतं की भावेश जर 2 ओव्हर पर्यंत उभा राहिला मैदानात तर डेफिनेटली एक चांगला स्टार्ट मिळून देईल आणि तो स्टार्ट पहिल्या 2 बॉलवर त्यानं मिळून दिला होता. परंतु यश नांदुरकर खरं तर यंगस्टर आहे, परंतु हळूहळू आता जसजसा स्पर्धा खेळत राहिलाय तसं यश नांदुरकरने एक वेगळा प्रभाव टाकलाय. टीममध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून आता तो खेळतोय. ओ पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिली होती आणि तिथे देखील बीट केला फलंदाजाला. येतो डॉट बॉल. चांगला बॉल टाकला, पण बघितलं कमबॅक अतिशय चांगले केले. 2 मोठे फटके आल्यानंतर विकेट मिळवला, त्यानंतर हा डॉट बॉल टाकतोय यश. खरोखरच अतिशय चांगली बॉलिंग या टुर्नामेंट मध्ये केलेली आहे यश नांदुरकर याने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स हिअर. आणि महत्वाचं म्हणजे की नीडरपणे खेळतोय. बघा 2 बॉलवर 10 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर त्यानं हिंमत दाखवली आहे, विकेट प्राप्त केलाय. वेगवाना बॉल होता, शॉर्ट मिड विकेट. हो अगदी कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर होता आणि तिथे डॉट बॉल येतोय. एक षटकाचा खेळ देखील संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्हाला बघायला मिळतात त्या 11 धावा. चौसष्टचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी, फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 आलेल्या आहेत. भावेश सारखा चांगला फलंदाज बाद होतोय. एक मोठा संघ आहे भारवी एंटरप्राइजेस टेंबवली, ज्या टीमने एक चांगली धावसंख्या रचलेली आहे या सेमीफायनल मॅच मध्ये. मात्र आपल्या परिसरातून संघ सुद्धा भरपूर जबरदस्त कामगिरी केली आहे या संजय 11 नागले टीमने आणि इथपर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला आहे. चांगला खेळ दाखवला या TR चषक मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बॉलर येईल वेदांत पाटील. येतोय बॉलिंग ट्रॅकवर. व्हीआयपी डाईस एंडकडूनच मारा होतोय. पहिला बॉल, ओ चांगला लेग कटर बॉल, वॉल डिलेव्हरी. मात्र पंचांचा इशारा आहे वाईड बॉल, जास्त हा बाहेर बॉल गेला आणि एक अतिरिक्त रन मिळेल. याचसाठी ओळखला जातो
हातभर चेंडू बाहेर वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर तर तो फारच प्रभाव टाकताना आपण बघितलेला आहे. त्याला एक्स्ट्रानं सुरुवात केली आहे. काय जबरदस्त टर्न केलंय बॉलला वेदांत पाटीलने. फुल्लेंचा बॉल यावेळेस आपण बघितला पुन्हा एकदा बीट केलं. गती सुद्धा भरपूर आहे गोलंदाजीमध्ये वेदांत पाटील याच्या. गती आणि गती बरोबर त्याच्याकडे असलेलं मिश्रण आणि महत्वाचं म्हणजे त्याचा जो आउटस्विंगर आहे लेफ्ट आर्म गोलंदाजाला देवानं दिलेली एक देणगीच आहे. आपण बघतो की नेहमीच ज्या वेळेला तो ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो त्याला नॅचरली स्विंग प्राप्त होतो. चांगला कोण बनवताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण बघितला काय जबरदस्त लेग कटर जागेवरच ठेवलेला आहे फलंदाज विकास वळवी याला. जवळजवळ 3 बॉल डॉट केलेला आहे. 2 बॉल डॉट 1 वाईट होता. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं हे दृश्य आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटीलच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने पुन्हा एकदा वेदांत पाटील. स्पिच हिट खेळण्याचा प्रयत्न अगदी टो क्रशर होता. काय जबरदस्त टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतो. स्पीड अतिशय चांगला आहे. गती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गुंद्यामध्ये बॉलिंग केली तर नक्कीच तुम्ही फलंदाजांना प्रेशरमध्ये आणू शकता आणि तेच काम करतोय. गती सुद्धा आहे टर्न सुद्धा आहे गोलंदाजीमध्ये वेदांत याच्या. पुन्हा वेदांत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर थोडस गतीमध्ये मिश्रण केलं होतं. यावेळेला चिप केलं होतं बॉलला या हवेमध्ये मिडॉनच्या दिशेने. डीप मधून फील्ड येतोय. चांगली फिल्डिंग. 1 रन कम्प्लीट. स्कोर मध्ये थोडस होतोय बदल. 13 धावा फलकावरती आता आपल्याला बघायला मिळतात आणि असं वाटते की आता फायनलचं तिकीट बुक करण्याची तयारी आहे. जे अनुमान टेंभोदी टीम भारवी 11 या नावानं खेळते या स्पर्धेमध्ये TR ट्रॉफी नागले चांगलं प्रदर्शन केलंय. पहिल्या दिवशी खेळण्यासाठी आले नव्हते. कालच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी आले आणि आणखीन जबरदस्त खेळ ह्या ठिकाणी दाखवलाय टेंभोली टीमने. ओहो हो हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. लॉंग ऑफला फिल्डर होता परेश. अतिशय चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. आणि लॉफ करत असताना लॉंग ऑफच्या दिशेनं कॅप्टन परेश गोराटकर इज हिअर अँड ही मेक्स नो मिस्टेक. झेल पकडल्या आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. आणि आता असं म्हणूया की ही मॅच पूर्णपणे टेंभोदीनं आपल्या बाजूने झुकवली आहे. अतिशय बरोबर. टेंभोलीने ही मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली आहे आणि एक नवोदित टीम आहे. त्या टीम समोर एक चांगलं प्रदर्शन. मात्र संजय 11 नागले टीमची सुद्धा स्तुती करावी लागेल. ज्याप्रमाणे ही टीम आपल्या परिस्थितीतून टीम आहे. मात्र या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सेमीफायनल पर्यंत तुम्ही जर धडक दिली तर तुम्ही सुद्धा कमी नाही. हो नक्कीच नक्कीच. संजय 11 नागले संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपण पाहतो की ठाण्यातून मुंबईतून अनेक दिग्गज संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. पालघरातून दिग्गज संघ खेळताना आपण या स्पर्धेमध्ये बघितले आणि एक्झॅक्ट या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपण सेमीफायनल पर्यंत पोहोचतो तर आपण कुठेही कमी नाही आहोत. एज लागली होती. विकेट किपरच्या मागे बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो होईल मात्र त्या अगोदर 1 रन्स. या ठिकाणी पूर्ण ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64चं टार्गेट चेस करत असताना संजय 11 नागले टीमचा स्कोर झालेला आहे 14 रन्स. उर्वरित 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये 25च्या सरासरीने 50 धावा बनवायच्या आहेत फायनल मध्ये जाण्यासाठी. कालच खरं तर मी म्हणेल ज्या वेळेला साई स्पोर्ट्स कारभाव संघाच्या विरुद्ध एवढा मोठा रन चेस केला त्याच वेळेला या ट्रॉफीकडे नजरा होत्या टेंभोलीकरांच्या. आणि जरूर आपण बघितलं तर साई स्पोर्ट कारभाव डिफेंडिंग चॅम्पियन राहिला स्पर्धेचा. मागच्या वर्षी त्यांनी जी स्पर्धा जिंकली होती आय थिंक. आणि या वर्षामध्ये आपण पाहतोय की बंदरपाकाडी कांदिवली मुंबई मालाड या परिसरातून हा संघ इथे आला आणि काय खेळ त्यांनी साकारलाय. आणि जरूर आता असं वाटतंय की त्यांनाही कळून चुकले की त्यांच्या विरुद्ध कोणता संघ आता फायनल खेळणार आहे. परंतु कॅप्टन आपण रेडी राहा. मागच्या वर्षाची दोन्ही सुद्धा फायनलिस्ट टीम या स्पर्धेमधून बाद झाले. ज्यामध्ये आपण बघितलं तर संतोष भवन टीम जी रनरअप राहिली होती पहिल्याच फेरीमध्ये बाद झाली होती. आणि काल आपण बघितलं टेंभोली टीम समोर 67 टार्गेट देऊन सुद्धा साई स्पोर्ट खारबाव टीम ही सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये बाद होताना दिसली या स्पर्धेमधून. मोनिश पाटील आला गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल हवेत आहे.
इथे आणखी एखादी विकेट मिळू शकते. मनीष आले चेंडूच्या खाली. सेफ हँड, कोणतीही चुकी करणार नाहीये खेळाडू बाद. बॉल फटका तर हवेमध्ये होता. चांगलं जजमेंट केलं, चांगला कॅच घेतलाय आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाते संजय इलेव्हन नागले या टीमचे. आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज मोनिश. 14 वर आणखीन एक विकेट. एकंदरीत गडी बाद झालेले आहेत ते 3. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथून आता 11 मध्ये करायच्या त्या 50 धावा. यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. मोनिशचा बॉल ट्राय करण्यात आलाय. क्रॅकिंग थ्रो ऑन द राईट्स. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं हा चेंडू येतोय. परंतु आज यज्ञेशनं काय फटका खेळला होता, गोल्डन सिक्सर. आणि तो यज्ञेशचा फटका आहे ना, TR नागले संघाला चटका देणारा होता. चर्चा भरपूर राहील ती फटक्याची, त्या मॅचची. जवळजवळ एक आठवड्याभर त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा चालेल. नाहीतर या ठिकाणी तो जर गोल्डन षटकार नसता तर यजमान टीम सेमीफायनल मध्ये खेळत असते. मोनिश पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पास स्टान्स बदलला आणि मोनिश किती हुशार आहे बघा. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल टाकलाय आणि आलाय डॉट बॉल. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने आता झुकवली. भारवी 11 संघ मालक देखील आता खुश असेल, कारण आपली टीम आता फायनलच्या दिशेने निघाली आहे. समीर तांगडी नक्कीच खुश असतील. ज्या प्रकारचं प्रदर्शन झालेलं आहे. हवेत बॉल कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज मोनिश येतोय. चांगलं जजमेंट, चांगलं संतुलन बनवलं शरीराचं आणि अशा प्रकारे विकेट कॉटन बोल्ड आउट केले फलंदाजाला. हिरोची भूमिका आपण आज प्रतीकची बघितली मॅच मध्ये, जेव्हा 9 चेंडूंमध्ये 30 धावा त्यानं बनवल्या आणि काल एक अर्धशतक देखील आपल्याला त्याच्या नावी बघायला मिळालं होतं. परंतु अशा एकतर्फी मॅचेस बघायला खरं तर प्रेक्षकांना मुळीच आवडत नसतात. जसं की आज भारतानं विश्वचषक एकतर्फी जिंकलं 100 धावांच्या फरकाने. मागची सेमीफायनल मॅच अगदी रोमहर्षक झाली होती, ज्यामध्ये जेकब काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि आपण एक बघितलं की जकब जो होता 2022 मध्ये फक्त प्रेक्षकांमध्ये होता आणि 26 मध्ये जबरदस्त बॅटर ठरलाय. मोनिश पाटील रिव्हर्स खेळायचं होतं. नागल्याच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार जर ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे काय घडले? ओ माय गॉड, ये तो वर्ल्ड रिकॉर्ड बन जाएगा. नो बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. हातातून बॉल निसटला होता मोनिशाच्या. हे बघितलं, हातातून बॉल निसटला. अगदी बॉल जवळजवळ थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. पंचांचा काय इशारा आहे? डेड बॉल. एक क्लिप मिळाली आता स्टिकर साठी मला वाटतं. सध्या ट्रेंड सुरू आहे ना. मोनिश पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफेन्सिव्ह टर्न करण्याचा प्रयत्न देखील होता आणि इथे आलाय डॉट बॉल. मला वाटतं की षटक संपलं आणि एक शेवटचं षटक बाकी असणार आहे. इथून धावा करायच्या त्या. लास्ट ओव्हरमध्ये रन्स बनवाव्या लागतील अजूनही सामना जिंकण्यासाठी. आय थिंक 49 एकच धाव दिली आहे मोनिशनं. काय जबरदस्त षटक टाकलं मोनिशाने. मात्र एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल हरेश पाटील यांच्याकडून. नागल्याच्या फलंदाजासाठी 6 बॉल आहेत. बघूया किती षटकार मारतील. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाजी मार्कवर.
परेश कोराटकर. बिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि धावसंख्येमध्ये बदल होईल. 5 बॉल शेष. 48ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भरपूर एन्जॉय केले क्रिकेट सर्व प्रेक्षकांनी, खास करून काही नागल्याचे सपोर्टर्स होते त्यांनी सुद्धा 5चे 5 दिवस चांगले एन्जॉय केले. पुन्हा एकदा गोलंदाज परेश. शफल झाला होता मात्र पुढे टाकला बॉल, खोलात टाकला होता हा बॉल. अतिशय चांगली डिलिव्हरी परेश कोराटकर याची. परेश कोराटकर सुद्धा कधी कधीच दिसतो गोलंदाजीमध्ये आणि आज संधी त्याला मिळालेली आहे. कुठेतरी वैयक्तिक रेकॉर्ड चांगला करण्याचा प्रयत्न असेल त्याचा, एखाद दुसरी विकेट घेऊन. अगदी बरोबर. आणि जर चांगली गोलंदाजी झाली तर थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढू शकतोय. इतर ज्या टुर्नामेंट येतात त्या टुर्नामेंटसाठी एखादा गोलंदाज कमी असेल तर फायदा मिळू शकतोय. फुलटॉस बॉल यावेळेला नो बॉलचा इशारा पंचांचा. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी आणखीन हलक्या हलक्या पावलांनी पूर्ण केला जातोय. 1+1 2 रन. पुढील बॉल असेल फ्री हिट. थोडंसं वेगळं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असतात त्यावेळेला. नक्की ज्या वेळेला आपल्या हातामध्ये पूर्णपणे मॅच असते आणि तर ते दिसते परेशकडनं आपल्याला. फ्री बॉल. एकदा गतीला थोडासा मिस झाला. बॉल जातोय गळीच्या दिशेने. कुठल्याही प्रकारचा रन नाहीये. हा येतोय डॉट बॉल. अगदी संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांची अशी अपेक्षा नसते. प्रेक्षकांना मनोरंजन हवं असते. ऑन साईडला फाडिश लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. थोडंसं धावसंख्येमध्ये बदल जरूर होईल मात्र हा सामना आणि नक्कीच आपण म्हणू शकतोय की फायनलच्या दिशेने वाटचाल एकदम पूर्णपणे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. किती बॉल शिल्लक आहेत? फक्त 1 बॉल. एकच बॉल शिल्लक आहे. चला बंदर पाकाडी 11 कॅप्टन बी फास्ट रेडी राहा. लवकरच आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. अंतिम बॉल शेष. परेश कोराटकर. हवेत बॉल आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो भारवी एंटरप्राइजेस टेंबोली या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन समीर तांगडी आणि ऑल टीम. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे.